गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण TYBA इकॉनिक जनरल तिसरा टॉपिक आपण पाहत आहोत. तिसरा टॉपिकचं नाव होतं आर्थिक विकास प्रक्रियेतील अडथळे. त्यातला पुढचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो कृषी उत्पादकता. आपण जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, जे अल्पविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, या देशामध्ये कृषी उत्पादकता खूप कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग ही कृषी उत्पादकता का कमी आहे त्याचा आपण इथं आढावा घेणार आहोत. आता कृषी उत्पादकता का कमी आहे हे पाहण्याच्या अगोदर आपण विद्यार्थी मित्रांनो कृषी उत्पादकता कशाला म्हणायचं त्याची आपण व्याख्या समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सर्वसामान्य कृषी उत्पादनाची व्याख्या बघितली, कृषी उत्पादन म्हणजे शेतीची उत्पादन करण्याची क्षमता. बघा विद्यार्थी मित्रांनो, कृषी उत्पादन म्हणजे काय? एक सर्वसामान्य सोपी व्याख्या. कृषी उत्पादन म्हणजे शेतीची उत्पादन करण्याची क्षमता होय. म्हणजे ते शेतीची उत्पादन करण्याची क्षमता किती आहे त्याच्यावर ही कृषी उत्पादकता अवलंबून असते विद्यार्थी मित्रांनो. मग या शेती उत्पादकतेवर देशातील हवामान, पर्जन्यमान, जलसिंचन सुविधा, मशागत पद्धती याचा परिणाम होत असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी जर सांगायचं झालं तर देशातील हवामान कसं आहे, अनुकूल आहे का प्रतिकूल आहे. जर देशातील हवामान जर अनुकूल असेल तर कृषी उत्पादकता वाढू शकते, प्रतिकूल असेल तर शेती उत्पादकता घटू शकते. पर्जन्यमान, पाऊस कसा आहे, जास्त आहे का कमी आहे याच्यावर सुद्धा शेती उत्पादकता अवलंबून असते. जलसिंचन सुविधा किती प्रमाणात, पाणी पुरवठ्याच्या सोयीसुविधा कोणकोणत्या आहेत याच्यावर सुद्धा शेती उत्पादकता अवलंबून असते. नंतर मशागत पद्धती, म्हणजे आपण शेतीची मशागत करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब करत असतो याच्यावर सुद्धा कृषी उत्पादकता अवलंबून असते. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कृषी उत्पादकता लक्षात घेत असताना प्रति हेक्टर उत्पादकता किंवा श्रमाची उत्पादकता लक्षात घेऊन ही कृषी उत्पादकता मोजण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्याच्या अगोदर आपण कृषी उत्पादकता कशाला म्हणायचं, आपण त्याची व्याख्या अर्थशास्त्री भाषेमध्ये सांगितलेली आपण व्याख्या बघूया. कृषी उत्पादकता म्हणजे काय या संदर्भात जी काही व्याख्या आहे ती महत्त्वाची व्याख्या. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कृषी उत्पादकता म्हणजे शेतीची उत्पादन करण्याची क्षमता, म्हणजे अतिशय सोपी व्याख्या होती. आता जी आपण अर्थशास्त्री भाषेमध्ये कृषी उत्पादकता कशाला म्हणायचं आहे ते आपण बघणार आहोत. उत्पादन तंत्र स्थिर असताना, उत्पादन तंत्र स्थिर असताना किंवा दिलेले असताना, उत्पादन तंत्र स्थिर असताना किंवा दिलेले असताना ठराविक प्रदेशातील विशिष्ट आकारमानाच्या शेतजमिनीतून होणारे उत्पादन म्हणजे कृषी उत्पादकता होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कृषी उत्पादनाची व्याख्या सांगता येईल. मी व्याख्या काय सांगितलं, उत्पादन तंत्र स्थिर असताना किंवा दिलेलं असताना ठराविक प्रदेशातील विशिष्ट आकारमानाच्या शेतजमिनीतून होणारं जे काही उत्पादन आहे त्याला कृषी उत्पादकता असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे की इथं कृषी उत्पादनाची व्याख्या सांगत असताना उत्पादन तंत्र स्थिर आहे असं गृहीत धरलेलं आहे किंवा तिथं उत्पादन तंत्र दिलेलं आहे. मग हे दिलेलं असताना जे ठराविक प्रदेश आहे त्या ठराविक प्रदेशातील विशिष्ट आकारमानाच्या शेतजमिनीतून होणारं जे काही एकूण उत्पादन आहे ते एकूण उत्पादनाला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, कृषी उत्पादकता असं म्हणायचं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय कृषी उत्पादकतेची इथं व्याख्या सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, कृषी उत्पादकता मोजण्यासाठी दोन पद्धतीचा इथं अवलंब केला जातो. त्याला कृषी उत्पादकता मोजण्याच्या पद्धती असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, कृषी उत्पादन मोजत असताना पहिली जी पद्धत आहे ती पद्धत आहे शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता आणि दुसरी जी पद्धत आहे श्रमाची उत्पादकता. म्हणजे या दोन गोष्टी लक्षात घेऊन कृषी उत्पादकता मोजली जाते. आता पहिली जी कृषी उत्पादन मोजण्याची पहिली जी पद्धत आहे शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता. आता शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता म्हणजे काय, प्रत्येक हेक्टर मागे जे सरासरी उत्पादन मिळते त्याला शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता असं म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता म्हणजे काय की प्रत्येक हेक्टर मागे जे सरासरी उत्पादन मिळते त्याला शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता असं म्हणायचं. म्हणजे आपण शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता कसं मोजू शकतो त्यासाठी आपण इथं सूत्र दिलेलं आहे. शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता बरोबर शेतीतील एकूण उत्पादन भागिले एकूण क्षेत्रफळ. म्हणजे या सूत्राच्या सहाय्याने प्रति हेक्टरी किती उत्पादक निघते हे आपण या ठिकाणी मोजू शकतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा विद्यार्थी मित्रांनो, इथं जर समजा एकूण क्षेत्रफळ जे आहे ते समजा आपण 5 हेक्टर लक्षात घेतलेले. या 5 हेक्टर
शेत जमिनीतून आपण विशिष्ट प्रकारचं उत्पादन घेतलेलं आहे. समजा आपण तिथं गव्हाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि तिथं समजा त्या 5 हेक्टरमधून आपणाला समजा 50 पोती गव्हाचं उत्पादन जर निघत असेल, 50 पोती गव्हाचं उत्पादन निघत असेल, तर त्या शेतीची प्रति हेक्टर उत्पादन किती येईल बघा. 50 पोती, 5 एके 5, 5 10 50, म्हणजे प्रति हेक्टर उत्पादन किती येईल, 10 पोती येईल. म्हणजे अशा प्रकारे शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता मोजली जाते. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं, शेतीची प्रति हेक्टर उत्पादन कशाला म्हणायचं, प्रत्येक हेक्टर मागे मिळणारे जे काही सरासरी उत्पादन आहे त्या सरासरी उत्पादनाला शेतीची प्रति हेक्टर उत्पादन असं म्हणायचं. म्हणजे सूत्ररूपाने हे जे काय समीकरण आहे हे समीकरण आपल्याला अशा प्रकारे मांडता येईल. शेतीची प्रति हेक्टर उत्पादकता बरोबर शेतीतील एकूण उत्पादन भागिले एकूण क्षेत्रफळ. मग आपण इथे काय म्हटलं की शेतीचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते 5 हेक्टर इतकं आहे. मग इथं आपण काय केलेलं, 5 एके 5 असं लक्षात घेतलेलं आहे. त्या शेतीतून काय झालं, एकूण उत्पादन किती निघालं, 50 पोतीचं निघालेलं आहे. मग इथं 5 एके 5, इथं 5 एके 5 हा 0 येईल. म्हणजे प्रत्येक हेक्टर मागे 10 पोतीच उत्पादन निघालेले विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारे इथं शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता मोजली जाते. आता शेती उत्पादन मोजण्याची जी दुसरी पद्धत आहे, श्रमाची उत्पादकता. प्रत्येक श्रमिकामागे मिळणारे सरासरी उत्पादन म्हणजेच काय, श्रमाची उत्पादकता होय. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी आपण प्रति हेक्टर उत्पादन कसं मोजत ते बघितलं. आता इथं आपण श्रमिकांची संख्या लक्षात घेऊन इथं उत्पादन मोजणार आहोत. मग या ठिकाणी काय करणार आहोत की प्रत्येक हेक्टर मागे किंवा जसं आपण तिथं प्रत्येक हेक्टर मागे मिळणार सरासरी उत्पादन त्याला आपण शेतीच प्रति हेक्टर उत्पादन म्हटलं, तसं इथं प्रत्येक श्रमिकामागे मिळणारं सरासरी जे उत्पादन आहे त्याला काय म्हणायचं, श्रमाची उत्पादन असं म्हणायचं. प्रत्येक श्रमिकामागे मिळणारं जे सरासरी उत्पादन आहे त्याला श्रमाची उत्पादन असं म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो असं आपण इथं समजूया की एक विशिष्ट विशिष्ट जमिनीच्या आकारमानात म्हणजे एक समजा हे 5 एकरची जमीन आहे, त्या ठिकाणी समजा आपण काय केलेलं आहे, 10 कामगार तिथं काम करत आहेत, म्हणजे 10 श्रमिक तिथं काम करत आहेत. 10 श्रमिक काम केल्यानंतर त्या शेतीतून जे एकूण उत्पादन आहे ते समजा 50 पोती गव्हाचंच उत्पादन होतं. इथं 50 पोती गव्हाचं उत्पादन होणार आहे. म्हणजे इथं 10 एके 10, 10 पाचा 50, म्हणजे प्रत्येक श्रमिकाची जी उत्पादकता आहे ती किती आहे, 5 पोती आहे. म्हणजे अशा प्रकारे इथं प्रति हेक्टर उत्पादकता आणि श्रमाची उत्पादकता लक्षात घेऊन ही कृषी उत्पादकता या 2 पद्धतीच्या सहाय्याने मोजली जाते. विद्यार्थी मित्रांनो आता आपला पुढचा जो घटक आहे तो पुढचा घटक आहे की अल्पविकसित आणि विकसनशील देशात कृषी उत्पादकता कमी असण्याची कारणे. विशेषतः भारताची कृषी उत्पादकता कमी असण्याची आपण कारणं बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा जर अभ्यास केला तर भारतीय अर्थव्यवस्था आज सुद्धा काय कृषी प्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. म्हणजे कृषी प्रधान हा शब्द ऐकून हा एवढा शब्द गुळगुळीत झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो की तो शब्द सगळ्यांना परिचित झालेला आहे. म्हणजे भारतीय लोकांचा जो प्रमुख व्यवसाय तो शेती जरी असला तरी आज जी काही ती शेती आहे ती शेती पावसावर आधारलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो पाऊस पडला तर शेतीची उत्पादकता वाढू शकते, पाऊस नाही पडला तर शेतीची उत्पादकता वाढू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून भारतीय शेतीची उत्पादकता का कमी आहे किंवा जे अल्पविकसित विकसनशील देशाची उत्पादकता का कमी आहे त्याची विविध कारणं सांगितलेत. त्या विविध कारणाचं आपण 3 विभागात विभागणी केलेली विद्यार्थी मित्रांनो आणि ती 3 विभागाची विभागणी केलेली आहे. ती 3 विभागणी केली त्याची 3 आपण इथं कारणं लक्षात घेतलेले आहे. एक सर्वसाधारण घटक, दुसरा आहे संस्थात्मक घटक आणि तिसरा आहे तांत्रिक घटक. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारण घटक, संस्थात्मक घटक आणि तांत्रिक घटक या 3 कारणामुळे काय भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिलेली आहे. मग या सर्वसाधारण घटकामध्ये कोणत्या कारणाचा समावेश होतो, संस्थात्मक घटकामध्ये कुठल्या कारणाचा समावेश होतो, तांत्रिक घटकामध्ये कुठल्या कारणाचा समावेश होतो आणि त्या कारणामुळे शेतीची उत्पादकता कशी कमी राहिलेली आहे ते आपण इथं बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो इथं कृषी उत्पादकता कमी असण्याची प्रथम आपण सर्वसाधारण घटक लक्षात घेऊन कृषी उत्पादकता का कमी राहिलेले याचा आपण विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आता शेतीची उत्पादकता कमी असण्याचे जे संस्थात्मक घटक आहेत त्या संस्थात्मक घटकामध्ये
पहिलं आपल्याला कारण सांगता येईल लोकसंख्येचा अतिरिक्त भार. विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की भारतीय शेतीवर लोकसंख्येचा अतिरिक्त ताण पडलेले. लोकसंख्येचा अतिरिक्त ताण पडल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या शेतीमध्ये काय झालेले, छुपी बेकारी निर्माण झालेले. छुपी बेकारी निर्माण झाल्यामुळे लोकांचं दरडोई उत्पन्न कमी राहिलं. दरडोई उत्पन्न कमी राहिल्यामुळं तिथं भांडवल निर्मिती होऊ शकली नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिली. कारण भांडवल निर्मिती न झाल्यामुळे तिथं आपल्याला शेतीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करता आल्या नाहीत. उदाहरणार्थ कोणकोणत्या सुधारणा करता आल्या नाहीत, शेतीचं पाईपलाईन करणे, शेतीचे साफसफाई करणे, शेतीमध्ये बांध घालणे, शेतीमध्ये विहीर खोलणे, शेतीमध्ये बोरवेल खोदणे म्हणा, किंवा शेतीमध्ये रासायनिक खतांचा अवलंब करणे, आधुनिक बी बियाणांचा अवलंब करणे, या गोष्टी शेतीमध्ये करणे शक्य झाले नाही. कशामुळं, तर भारतीय शेतकरी जे आहेत त्यांचं दरडोई उत्पन्न मुळात कमी आहे. कारण का, त्यांना शेतीतून मिळणारं जे उत्पन्न आहे ते खूपच कमी आहे. शेतीवर लोकसंख्येचा अतिरिक्त ताण निर्माण झाला. अतिरिक्त ताण निर्माण झाल्यामुळे त्या शेतीमध्ये काय झालं, छुपी बेकारीचं प्रमाण निर्माण झालं. म्हणजे काही श्रमिकांची जी उत्पादकता आहे ती शून्य राहिली विद्यार्थी मित्रांनो. मग त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न वाढू शकलं नाही. दरडोई उत्पन्न न वाढल्यामुळं भांडवल निर्मिती होऊ शकले नाही. आणि भांडवल निर्मिती न झाल्यामुळं शेतीमध्ये आपण कायमस्वरूपी सुधारणा करू शकलेलं नाही. आज सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जर आपण भारतीय व्यवस्थेचा विचार केला तर अजून सुद्धा 58% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण जर इतर देशात जर तुलना केलं तर हा लोकसंख्येचा जो भार आहे तो अतिरिक्त असल्याचं दिसून येतो. उदाहरण जर सांगायचं झालं तर अमेरिकेमध्ये फक्त 2% लोक शेतीवर अवलंबून आहेत. इंग्लंडमध्ये 3% लोक शेतीवर अवलंबून आहेत. डेन्मार्कमध्ये 4% लोक शेतीवर अवलंबून आहेत. आणि फ्रान्सचा जर विचार केला तर त्या फ्रान्स या देशामध्ये फक्त 7% लोक शेतीवर अवलंबून आहेत. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि इतर मी ही जी देशांची नावं सांगितली, अमेरिका म्हणा, इंग्लंड म्हणा, डेन्मार्क म्हणा, फ्रान्स, या देशाची जर तुलना केली तर आपल्या शेतीवर लोकसंख्येचा अतिरिक्त भार निर्माण झाल्यास आपल्याला सांगता येईल. लोकसंख्येच्या अतिरिक्त भारामुळे विद्यार्थी मित्रांनो भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी. म्हणून हे एक महत्त्वाचं कारण सांगता येईल की लोकसंख्येचा अतिरिक्त भार शेती क्षेत्रावर वाढल्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिलेली आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दुसरं कारण सांगता येईल, सर्वसाधारण घटकामध्ये दुसरं कारण सांगता येईल शेतीपूरक सेवांचा अभाव. विद्यार्थी मित्रांनो शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी काही शेतीपूरक सेवा उपलब्ध करून देणं आवश्यक असतं. आता शेतीपूरक सेवा म्हणजे कुठल्या सेवा, समजा त्या शेतीसाठी समजा अत्याधुनिक बी बियाणे म्हणा, रासायनिक खते म्हणा, भांडवल म्हणा, किंवा धान्य साठवण्यासाठी गोदामी म्हणा, वाहतुकीची साधने म्हणा, यासारख्या गोष्टी तिथं उपलब्ध करून देणं आवश्यक असतं. किंवा शेती संशोधन किंवा कुठल्या जमिनीमध्ये कुठलं पीक घ्यावं याची माहिती तिथं उपलब्ध करून देणं आवश्यक असतं विद्यार्थी मित्रांनो. परंतु जर आपण भारतासारख्या देशाचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की मुळातच भारतीय शेतकऱ्याकडे काय भांडवलाची कमतरता आहे. अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी जी गोदामाची आवश्यकता आहे ती गोदामे सुद्धा ग्रामीण भागात उपलब्ध नाहीत विद्यार्थी मित्रांनो. आज सुद्धा भारतीय शेतकरी त्याचं जे अन्नधान्य आहे ते पोत्यामध्ये तो धान्य साठवतो. बांबूचे कणके जे असतात त्या कणक्यामध्ये तो धान्य साठवून ठेवतो. किंवा जमिनीमध्ये खोदलेले जे काय पेव असतात त्या पेवामध्ये तो धान्य साठवून ठेवत असतो. म्हणजे ही अशास्त्रीय पद्धत आहे. या साधनाच्या सहाय्याने आपण अन्नधान्याची योग्य प्रकारे साठवणूक ठेवू शकत नाही. बऱ्याच वेळा प्रचंड मुसळधार जर पाऊस आला तर अशा वेळी आपण त्या अन्नधान्याचं संरक्षण करू शकत नाही. किंवा काही वेळेला काय होतं, ते अन्नधान्याला बुरशी लागते. बरोबर आहे. बऱ्याच वेळा जी काही उंदीर वगैरे आहेत ते उंदीरसुद्धा काय करतात, त्या धान्याच्या पेवामध्ये म्हणा किंवा आपण धान्य पोत्यामध्ये साठवून ठेवले त्याच्यामध्ये म्हणा, या हे काय करतात, उंदीर शिरून तिथलं सगळं अन्नधान्याचं नुकसान करतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की धान्य साठवण्यासाठी जे गोदामाची आवश्यकता आहे, शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी जी भांडवलाची आवश्यकता आहे, संशोधनाची आवश्यकता आहे, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, या कुठल्याच प्रकारच्या आपण शेतीपूरक सेवा पुरवू शकत नाहीत. मग शेतीपूरक सेवा
पुरवू न शकल्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून शेतीपूरक सेवांचा अभाव हे सुद्धा भारतीय शेतीची उत्पादकता कमी असल्याचं दुसरं महत्त्वाचं कारण इथं आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर भारतीय शेतीची उत्पादकता का कमी आहे त्याचं तिसरं कारण सांगितलं जातं प्रतिकूल ग्रामीण वातावरण. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर भारतीय अर्थव्यवस्था विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा जर आपण अभ्यास केला तर तिथले जे लोक आहेत ते लोक अज्ञान असतात, निरक्षर असतात, सहसा कुठलीही नवीन गोष्ट ते स्वीकारण्यास तयार नसतात. जरी एखादी नवीन वस्तू जरी उपलब्ध झाली तर ती नवीन वस्तू कसं वापरायचं याचं त्यांना कुठल्याच प्रकारचं ज्ञान नसतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तिथलं जे काही वातावरण असतं ते वातावरण कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, प्रतिकूल असू शकतो. त्या प्रतिकूल वातावरणामुळं ते सहसा नवीन गोष्ट आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यास सहसा तयार होत नाहीत. या प्रतिकूल ग्रामीण वातावरणामुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं की शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणामुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो भारतीय शेतीची उत्पादकता कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो. आपण जर भारतीय शेतकऱ्याचा जर अभ्यास केला तर भारतीय शेतकरी अतिशय गरीब असल्याचं दिसून येतं. भारतीय शेतकऱ्याचं उत्पन्न अतिशय कमी असल्याचं दिसून येतं. भारतीय शेतकऱ्याचं उत्पन्न अतिशय कमी असल्यामुळे तो शेतीमध्ये कुठलंही पीक घेण्यासाठी त्याला पैशाची भांडवलाची आवश्यकता असते. बऱ्याच वेळा हे जे काही भांडवल असतं तो भांडवल बँकेकडनं न घेता तो काय करतो, सावकाराकडनं भांडवल घेत असतो, पैसे कर्जावर तो घेत असतो. म्हणजे भांडवलासाठी तो केवळ सावकारावर अवलंबून असतो. सावकार लोक काय करतात, शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अव्वाचे सव्वा तिथं व्याज लावून तिथं काय करतात, जे काय शेतकऱ्याला उत्पन्न भेटतं ते सगळं उत्पन्न ते मुद्दल आणि व्याजाच्या स्वरूपात ते घेऊन टाकत असतात. म्हणजे तिथं शेतकऱ्याकडं काय कुठलंच उत्पन्न शिल्लक राहत नाही विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघतोय शेतकरी प्रचंड प्रमाणात काय कर्जबाजारी होत आहे. या कर्जबाजारीला कंटाळून तो आत्महत्या करत आहे. म्हणून आपण पूर्वीपासून मानायचं बघा, भारतीय शेतकरी हा कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो आणि बाजारामध्ये तो मरत असतो. पण आधुनिक काळात त्यात थोडासा बदल केलेला विद्यार्थी मित्रांनो. बघा मी आता काय सांगितलं, भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो आणि कर्जातच मरतो. पण आधुनिक काळात त्यास थोडासा बदल करण्यात आला की भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो, पण कर्जबाजाराला कंटाळून तो आत्महत्या करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की भारतीय शेतकरी प्रचंड कर्जबाजारी झालेले, कारण ह्या निसर्गाने भारतीय शेतकऱ्यांना योग्य प्रकारचे साथ देऊ शकले नाही. त्यामुळं सगळ्यात जास्त इथं कुणाचं नुकसान होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय शेतकऱ्यांचं नुकसान होते विद्यार्थी मित्रांनो. एखाद्या वेळी मंदी जर आली तर व्यापारी लोक काय करू शकतात, उत्पादन कमी करू शकतात. पण तसं भारतीय शेतकऱ्याला शेतीतील उत्पादन कमी करता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. एकदा जर त्यांनी पेरलं तर पेरलंच, त्या उत्पादनाला चांगला भाव मिळाला तर मिळालाच आणि नाही मिळाला तर काहीच नाही मिळालं विद्यार्थी मित्रांनो. मग अशा वेळेला ज्यावेळी शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला योग्य प्रकारचा भाव मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा त्यांनी सावकाराकडून जे कर्ज घेतले तो कर्जसुद्धा फेडू शकत नाहीत. मग अशा प्रकारच्या शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणामुळे सुद्धा भारतीय शेतकऱ्याची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारे ही जी काही सर्वसाधारण घटक आहेत, या सर्वसाधारण घटकामुळे सुद्धा भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी भारतीय शेतीची उत्पादकता का कमी आहे त्याचं संस्थात्मक जे कारणं सांगितले जातात, त्या संस्थात्मक घटकामध्ये पुढील 2 कारणांचा समावेश केलेला विद्यार्थी मित्रांनो. संस्थात्मक घटकामध्ये त्यातलं पहिलं कारण आहे जमिनीचं विभाजन आणि तुकडीकरण. जमिनीचं विभाजन आणि तुकडीकरण याच्यामुळे सुद्धा भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो. आता जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तर आज सुद्धा भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती दिसून येते. मग पुढे नंतर वारसा हक्कामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं, त्या जमिनीची विभाजन आणि तुकडीकरण होतं. म्हणजे जमिनीची विभाजन तुकडीकरण एवढ्या लहान आकारात होत जातं की शेवटी काय होतं की तिथं बैल म्हणजे मशागत करण्यासाठी आपण जी बैल वापरतो, जमिनीची मशागत करण्यासाठी बैलजोडी जे वापरतो ते बैल वळवण्यासाठी सुद्धा जागा नसते म्हणे. म्हणजे एवढा जमिनीचा आकार काय होतो, कमी होत जातो. आणि जमिनीचे विभाजन तुकडीकरण झाल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय होतं
की त्या शेतीमध्ये आपल्याला कायमस्वरूपी सुधारणा करता येत नाही, रासायनिक खतांचा अवलंब करता येत नाही, जी आधुनिक बी बियाणे आहेत ती बी बियाणांचा अवलंब करता येत नाही, जी कीटकनाशक आहेत ते कीटकनाशकांचा आपल्याला तिथं अवलंब करता येत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल की भारतात एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे वारसा हक्कामुळे जमिनीचं विभाजन आणि तुकडीकरण होत जातं. जमिनीचं विभाजन तुकडीकरण झाल्यामुळं त्या शेतीमध्ये आपल्याला कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणता येत नाहीत. मग कायमस्वरूपी सुधारणा न घडवून आणल्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता वाढू शकत नाही. म्हणून या जमिनीचे विभाजन आणि तुकडीकरणामुळे भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जमीन कसण्याची चुकीची पद्धत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तर आजसुद्धा जे काही जमीन कसली जाते ती ग्रामीण भागातील जे शेतकरी असतात, मजूर असतात किंवा जे कुळ म्हणतो म्हणजे जमीन कसणारे व्यक्ती यांच्याकडून ही जमीन कसली जाते. म्हणजे जे जमीनदार आहेत ते जमीनदार काय करत असतात, प्रत्यक्ष ग्रामीण भागात राहत नाही, ते शहरात राहतात. शहरात राहून ते काय करतात, एखाद्या गरीब शेतकऱ्याला, गरीब शेतमजूराला किंवा जे जमीन कसणारे जे कुळ असतात त्यांना काय करतात, बटाईने त्यांची शेती त्यांना कसण्यासाठी देतात. मग अशा वेळी जे जमीन कसणारे जे कुळ असतात, जे शेतमजूर असतात, शेतकरी असतात, ते काय करतात, त्या शेतीमध्ये मन लावून ती शेती करत नाही. कारण ज्या जमीनदाराने या कुळांना, या शेतमजुरांना जमीन कसण्यासाठी दिलेली असते ती जमीन त्या कुळांकडे, त्या शेतमजुराकडे किती कालावधीपर्यंत राहील, किती वर्षापर्यंत राहील याची शाश्वती नसते. कारण जमीनदार काय करतो, बऱ्याच वेळा जे कुळ आहेत, जे शेतमजूर आहेत त्यांना तो काय करतो, 3 वर्षासाठी 5 वर्षासाठीच तो काय करतो, जमीन त्याला बटाईने देऊ शकतो. एखादा दुसरा शेतमजूर किंवा कुळ तो जर म्हटला की त्या जमिनीतील वाटा मी जास्त तुम्हाला देतो, तर त्यावेळी तो जमीनदार काय करतो, पूर्वीच्या कुळांना ती जमीन न देता तो दुसऱ्याच कुळांना देतो. मग अशा वेळी हे जे कुळ आहेत, शेती कसणारे व्यक्ती जे आहेत किंवा शेतमजूर आहेत, मग ते लोक काय करतात, त्या शेतीमध्ये मन लावून काम करत नाहीत, त्या शेतीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे भारतामध्ये जमीन कसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे सुद्धा काय भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की भारतामध्ये आज सुद्धा जमीनदार पद्धती आपण बऱ्याच वेळा म्हणतो बघा, अमुक या व्यक्तीची काय 100 एकर जमीन आहे, 500 एकर जमीन आहे, 1000 एकर जमीन आहे. प्रत्यक्षात त्या जमिनीचा जो मालक असतो तो जमिनीचा मालक काय करतो, एवढी मोठी जमीन आहे, मग आपण तो शेतीमध्ये काय करायचं आहे, आपण शहरातच राहू, कुठल्या तर शेतकऱ्याला काय करू, ती जमीन कसण्यासाठी देऊ असं त्याला वाटत असतं. म्हणजे तो शहरामध्ये राहून तो काय करतो, त्या शेतीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तिथं तो त्या शेतीमध्ये, त्याच्या स्वतःच्या शेतीमध्ये तो कुठल्याच प्रकारची सुधारणा घडवून आणू शकत नाही, म्हणजे करूही शकत नाही. कारण त्याला काय वाटतं, काय शेती करायची असं त्याला सतत वाटत असतं. म्हणजे त्या शेतीमध्ये तो कायमस्वरूपी म्हणा, पाईपलाईन म्हणा किंवा विहीर म्हणा, बोरवेल म्हणा, पाणी पुरवठ्याच्या कुठल्याच प्रकारच्या तो सोयीसुद्धा उपलब्ध करू शकत नाहीत. आणि जे शेतमजूर असतात, जे कुळ असतात, ते अतिशय गरीब असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा काय शेतीमध्ये कुठल्याच प्रकारची कायमस्वरूपी सुधारणा करू शकत नाहीत. कारण मी तुम्हाला सांगितलं की ती जमीन जी कसण्यासाठी जमीनदारांनी जी जमीन दिलेली आहे ती जमीन आपल्याकडे किती कालावधीपर्यंत राहील याची शाश्वती खात्री नसते. त्यामुळं तो मन लावून काम करत नाही विद्यार्थी मित्रांनो. जेवढं पाऊस पडेल तो काय करतो, एकदा पेरणी करतो आणि त्या पेरणीवर, त्या पावसावर जेवढं पीक येईल तेवढं तो पीक घेतो आणि त्या जमिनीतून जे काही उत्पादन होईल त्यातलं अर्ध उत्पन्न त्या जमीनदाराला देतो, अर्ध उत्पन्न तो स्वतःकडे ठेवतो. बऱ्याच वेळा त्या शेतमजुराने, त्या कुळाने त्या जमिनीवर जेवढा खर्च केला असतो तो खर्च सुद्धा निघत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारे जमीन कसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जमीन कसण्याची चुकीची पद्धत हे भारतीय शेती उत्पादकता कमी असण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणून सांगता येईल. आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कृषी उत्पादकता कमी असण्याचं पुढचं एक कारण सांगितलं जातं तांत्रिक घटक. या तांत्रिक घटकामध्ये सुद्धा अनेक कारणाचा समावेश होतो. या तांत्रिक घटकामुळे सुद्धा भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो. आता तांत्रिक घटकामध्ये पहिलं कारण सांगता येईल पारंपरिक तंत्रज्ञान. विद्यार्थी मित्रांनो, जर आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा जर अभ्यास केला तर अजूनसुद्धा शेतीमध्ये काल्यबाह्य पारंपरिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केली जाते. अजूनसुद्धा शेती करण्यासाठी म्हैस, रेडे, बैल यासारख्या पाळीव प्राण्यांचा शेतीसाठी उपयोग केला जातो. म्हणजे जमिनीची मशागत करण्यासाठी, पेरणी करण्यासाठी
या गोष्टीसाठी अजूनसुद्धा यासारख्या पाळीव प्राण्यांचा म्हणजे म्हैस म्हणा, रेडे म्हणा, बैल म्हणा याचा अवलंब करून शेती केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, की शेती करण्यासाठी भारतीय शेतकरी कुठल्याच प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाहीत. म्हणजे पेरणी असो, कापणी असो, मळणी असो, या सगळ्या गोष्टीसाठी तो काय करत असतो, पारंपरिक तंत्रज्ञानाचा, जुनाट उत्पादन पद्धतीचा अवलंब करत असतो. या जुनाट उत्पादन पद्धतीमुळे विद्यार्थी मित्रांनो त्याचा उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढल्यामुळं अन्नधान्याच्या किमती वाढतात. अन्नधान्याच्या किमती वाढल्या तर कुठलाच सर्वसामान्य व्यक्ती ते अन्नधान्य महाग दराने विकत घेऊ शकत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याला ज्या प्रमाणात फायदा मिळायला पाहिजे असतो तो फायदा मिळत नाही. म्हणजे तिथं त्याचं उत्पादन खर्चच जास्त आणि त्याला मिळणारी जी किंमत असते ती अतिशय कमी असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, की शेतीमध्ये पारंपरिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे, शेतीमध्ये पारंपरिक तंत्रज्ञानाचा, जुनाट उत्पादन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याच आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण सिंचन सुविधा, अपूर्ण सिंचन सुविधामुळे सुद्धा काय भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याच आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आज जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या एकूण जमिनीपैकी 12 महिने जे पाणी आहे ते 12 महिने पाणी फक्त 44% जमिनीलाच 12 महिने पाणी पुरवठा उपलब्ध होऊ शकतो. बाकीची विद्यार्थी मित्रांनो जी 56% जमीन आहे ती पावसावर अवलंबून आहे. म्हणजे पाऊस पडला तरच ही जमीन काय केली जाते, पिकाखाली आणली जाते, त्या शेतीमध्ये उत्पादन घेतलं जातं. म्हणजे जे 56% जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये वर्षातून एकच पीक घेतलं जातं, ते बी कधी पाऊस पडला तर. आणि विद्यार्थी मित्रांनो भारतासारख्या देशात एवढा प्रचंड पाऊस पडतो, पण हे पावसाचं जे पाणी आहे ते कसं साठवून ठेवायचं याचं शेतकऱ्यांना ज्ञान नसतं. विद्यार्थी मित्रांनो, जरी समजा शेतकरी काही शेतीमध्ये विहिरी खणलेल्या असतील किंवा बोरवेल खणलेलं असेल तर ते पाण्याचा उपयोग कसं करायचा त्यांना माहीतच नसतं. विद्यार्थी मित्रांनो, कारण आज सुद्धा आपण बघतो की जे भारतीय शेतकरी आहेत शेतीचं उत्पादन घेत असताना ते अशा प्रकारचे उत्पादन घेत असतात की ज्या उत्पादनाला पाणी जास्त लागतं. उदाहरणार्थ समजा भात आहे, गहू आहे, ऊस आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा पिकांसाठी विद्यार्थी मित्रांनो पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. आणि भारतीय शेतकरी जेव्हा तो शेतीमध्ये ऊसाचं पीक घेतो तेव्हा तो काय करत असतो, तो त्या ऊसाला ठिबक सिंचन, तुषार सिंचन या पद्धती साहाय्याने पाणी देण्याऐवजी तो काय करत असतो, पाटाच्या साहाय्याने पाणी देतो. आणि पाटाच्या साहाय्याने पाणी देत असताना त्याची एक वेगळी पद्धत असते. विद्यार्थी मित्रांनो, तो काय करतो, एकदा पाटाच्या साहाय्याने पाणी दिल्यानंतर त्या शेतीला पाणी किती मिळालेले हे तो आत जाऊन पाहण्यासुद्धा काय करतो, आळस करतो. विद्यार्थी मित्रांनो, त्या शेतीला पाणी पुरवठा झाले का नाही हे बघण्यासाठी तो काय करत असतो, एखादा दगड घेतो आणि ते दगड काय करतो, तो शेतामध्ये असं टाकून बघतो. आणि त्या शेतातून त्याला जर डुबक म्हणून आवाज आला तर त्यावेळी त्याला वाटतं की आपली शेती पूर्ण भिजलेली आहे. म्हणजे भारतीय शेतकरी ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याऐवजी डुबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला जातो असं म्हटलं तरी चालेल. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे भारतीय शेतकरी काय करतो, मोठ्या प्रमाणात पाण्याचा तो वेस्टेज करतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जास्त पाणी लागणारच तो काय करतो, पिके घेत असतो. म्हणजे असे काही पिकं आहेत विद्यार्थी मित्रांनो की त्यांना कमी पाणी लागतं आणि जास्त उत्पादन घेता येतं, पण त्याचं ज्ञान शेतकऱ्यांना नाही. म्हणून आपल्याला इथं असं सांगता येईल की अपूर्ण सिंचन सुविधेमुळे भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिलेली आहे. कारण काय, आपल्याला अपूर्ण सिंचन सुविधेमुळे, पाणी पुरवठ्याच्या सुविधेमुळे आपल्याला शेतीतून 2-2, 3-3 पिकं घेता येत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि शेवटचे कारण सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, शेती संशोधनाकडे दुर्लक्ष झालेले. शेती संशोधनाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे सुद्धा भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, जी शेती संशोधन केंद्रे आहेत, केंद्र सरकारचे शेती संशोधन, राज्य सरकारचं शेती संशोधन म्हणा, कृषी विद्यापीठे म्हणा, महाविद्यालय, कृषी महाविद्यालय म्हणा, यांनी जे काही संशोधन केलेले विद्यार्थी मित्रांनो ते संशोधन आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याकडे ते संशोधन जाऊन पोचलेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण भारतीय अर्थाचा विचार केला तर भारतामध्ये जे कृषी संशोधन आहे ते कृषी संशोधन जवळपास 1960 नंतर सुरू झालेले आहे. म्हणजे भारतामध्ये जी कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालय किंवा कृषी संशोधन जे केंद्र स्थापन झालेले ते 1960 नंतर झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या कृषी विद्यापीठातून, कृषी महाविद्यालयातून जे काही संशोधन झालेले विद्यार्थी मित्रांनो ते संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. जरी पोचलं असेल तर ते
ते संशोधन जरी पोचलं असेल किंवा त्या संशोधन ज्या काही वस्तूंची निर्मिती झाली असेल, रासायनिक खते म्हणा, अत्याधुनिक बी बियाणे म्हणा किंवा कीटकनाशके म्हणा, यांच्या किमती प्रचंड आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग या सगळ्या गोष्टीमुळं तो एक तर त्या संशोधनातून जे काही रासायनिक खते निर्माण केले आहेत, बी बियाणे निर्माण केलेले आहेत, कीटकनाशके निर्माण केले आहेत, याच्या किमती प्रचंड असल्यामुळे तो त्या शेतीमध्ये त्याचा वापर करू शकला नाही. आणि वापर करायचं म्हटलं तर त्याच्याकडं भांडवलाची कमतरता विद्यार्थी मित्रांनो. या सगळ्या गोष्टीमुळे काय झालेलं विद्यार्थी मित्रांनो, की थोडक्यात सांगायचं म्हणजे की इतर देशाच्या मानाने भारतामधलं जे शेतीचं संशोधन आहे ते शेतीचं संशोधन अपुरं आहे. त्या अपुऱ्या संशोधनामुळं भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे भारतासारख्या शेतीची उत्पादकता का कमी आहे, आपण इथं वेगवेगळे घटक लक्षात घेऊन या घटकाच्या सहाय्याने शेतीची उत्पादकता का कमी आहे आपण इथं स्पष्ट केलेले आहे. ठीक आहे, धन्यवाद.